माझ्या पत्नीने. आम्ही सेकंड होमच्या शोधात होतो. त्याच वेळेस आम्हाला सोशल मीडियावरनं पूल सिटीचं इन्फॉर्मेशन मिळालं. तर आम्ही तिथे गेलो. शहापूर बघितलं. पहिल्यांदा इतकं का आम्ही एक्सायटेड नव्हतो, पण द मुवमेंट आम्ही तिथे एंट्री केली त्या पूल सिटीच्या कॉम्प्लेक्समध्ये, तर इट वॉज लाईक वाव. म्हणजे व्हेरी प्लॅन्ड, व्यवस्थित त्यांचे ते एक प्लॉट्स जे होते त्यांना डिमार्केशन होतं, इलेक्ट्रिसिटी होती आणि साफसुथरं होतं. त्यानंतर आतमध्ये गेल्याच्यानंतर सागर छेडा आणि त्यांची टीम यांना जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस आमचा जो विचार होता इथे न घेण्याचा तो विरुद्ध झाला आणि आम्हाला इथेच आता घ्यायचं आहे असं झालं. ज्या प्रकारे त्यांनी ट्रीट केलं आम्हाला, ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, बजेट दिला, प्लॅन दिला, तर ते आम्हाला फार आवडलं. आणि 2-1 वर्ष थोडे अधिक झाले असतील, पण त्यावेळेस सागरबाई म्हणाले की सर आप इधर लो और फिर बाद में 2 साल के बाद मिलके मुझे आप बताना आप कितने सॅटिस्फाईड हो. आणि मी खरं सांगतो, म्हणजे काही अशी अतिशोक्ती नाहीये, पण खूप सॅटिस्फाईड आहे. समृद्धी महामार्ग देखील झालाय आणि मुंबईवरनं तिथे मी अवघ्या 1.5 तासात आता पोहोचतो. म्हणजे कधी कधी मला माझ्या ऑफिसला देखील मुंबईत जायला याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे व्हॅल्यू फॉर मनी आहे, प्रोजेक्ट फार छान आहे, लोक फार चांगली आहे, रेंटल्स पण खूप चांगलं आहे, त्यांची स्कीम फार चांगली आहे आणि तिथे येणारा क्राऊड देखील चांगलाच असेल. त्याचबरोबर सागरबाई अजून व्हॅल्यू ॲडमध्ये बरंच काय देत आहेत. म्हणजे एकदा तुम्ही त्यांना येऊन भेटा. पूल सिटी हा कन्सेप्ट त्यांचा फार छान आहे, तो आम्हाला खूप आवडला. प्रत्येक रूमला पूल दिलाय त्यांनी आणि त्यांनी कुठेही रिजिडिटी ठेवली नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला कस्टमाइज करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही देखील नक्की एकदा पूल सिटीला व्हिजिट करा. थँक्यू सागरबाई, थँक्यू पूल सिटी. सागरबाई, आमचं सेकंड होमचं स्वप्न